नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. उद्या जर तुमची अचानक नोकरी गेली आणि तुमचे जर सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये जर अडकले असतील, तर तुमचं प्रॉफिट असूनही तुम्हाला पैसे काढता येणार नाही. उद्या तर तुम्ही काय करणार? बहुतेक लोक 2 एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये अडकले जातात. काही लोक सगळे पैसे इन्व्हेस्ट करतात आणि काही लोक एमर्जन्सी आणि पॅनिकमध्ये लॉस होतात. जसे की आजच्या ज्या काही सिच्युएशन आलेल्या आहेत, तर प्रत्येकाच्या जीवनात येऊ शकतात. तसे आय टी सेक्टर खूप डाऊन चाललेलं आहे. तर ह्या पिरियडमध्ये आय टी सेक्टरमध्ये जॉब जात आहेत आणि कुठल्याही सेक्टरवर वेळ येऊ शकते. आज आपण बघतोय की जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होतीये आणि सगळीकडे महागाई वाढत आहे. तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याकडे एमर्जन्सी फंड हे असणं गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ त्याच बेसिसवर आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा. काही लोक तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. बहुतेक वेळा लोक 2 एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये अडकतात. तर काही लोक सगळे पैसे इन्व्हेस्ट करतात आणि एमर्जन्सीमध्ये लॉसमध्ये सेल करतात आणि काही लोक जे असतात ती इन्व्हेस्ट करतात, सेव्हिंगमध्ये सेव्हिंगमध्ये ठेवतात, परंतु ती वेल्थ ग्रो करत नाहीत. तर ह्या दोन्हीही चुकीचं आहे. तर फायनान्शियल जर सक्सेस आपल्याला घ्यायचं असेल, फायनान्शियल सक्सेस पाहिजे असेल, तर सेफ्टी प्लस ग्रोथ तर हा दोन्हींचा बॅलन्स ठेवावा लागतो. तर हा बॅलन्स कसा ठेवायचा हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता पहिले बघूया की एमर्जन्सी फंड म्हणजे नेमकी काय? तर एमर्जन्सी फंड म्हणजे काय? की आपल्या जीवनात काही अचानक गोष्टी येतात, काही अचानक गोष्टी घडत असतात, घटना घडत असतात. तर त्या गोष्टींसाठी तरतूद असणे म्हणजेच एमर्जन्सी फंड. म्हणजेच की काहींच्या जीवनामध्ये जॉब लॉस होतो, काही मेडिकल इमर्जन्सी येतात, काही फॅमिली इमर्जन्सी येतात. तर ह्या सिच्युएशनसाठी आपण तयार असायला पाहिजे. तर हा मिनिमम असावा किती? तर प्रत्येकाला हा प्रश्न पडतच असेल. तर हा मिनिमम तर 3 महिन्याचा एक्सपेन्सेस आपल्याला व्यवस्थितपणे करता यावा. पुढील 3 महिन्याचा जरी समजा आज महिन्यात समजा आजच्या घडीला जर माझा जॉब लॉस होत असेल, माझी इमर्जन्सी येत असेल, तर पुढचे 3 महिने मी त्याच्यातून सर्व्हाइव्ह करता यायला पाहिजे. मिनिमम एवढा तरी असावा आणि जवळपास आयडियल जो म्हणतात, की पुढचे 6 महिने तरी आपण त्याच्यातून सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे, एवढा तरी असायला पाहिजे. 3 ते 6 महिने हा पिरियड एकदम व्यवस्थित पिरियड आहे. तर एवढा इमर्जन्सी फंड हा आपण तयार केलाच पाहिजे आणि तो कसा करायचा तेही आपण बघूया. आता थोडक्यात सांगायचं जर झालं, तर समजा तुमचं जर मंथली एक्सपेन्सेस म्हणजे तुमचा मंथली खर्च जर हा 30,000 असेल, तर एमर्जन्सी फंड हा जवळपास तुमचा 90 ते 1,80,000 हा असायला पाहिजे. म्हणजे तुमचे पुढचे 3 ते 6 महिने हे तुमचे कव्हर होतील. हा वेगवेगळ्या कंडिशनवर डिपेंड्स असेल. आता हा एमर्जन्सी फंड नेमकी तुम्हाला फायदा का देतो? की तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला एक स्टॅबिलिटी देतो, फायनान्शियल सिक्युरिटी देतो तुम्हाला. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला मनाला शांती देतो, पीस ऑफ माइंड देतो. पॅनिक सेलिंगपासून तुम्हाला तो वाचवतो. आता आपण दुसऱ्या भागाकडे बघूया की इन्व्हेस्टिंग. म्हणजे इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकी काय? तर हा इन्व्हेस्टिंगचा जो भाग आहे, तर हाही महत्त्वाचा आहे. तर इन्व्हेस्टिंगमध्ये होतं काय, की आपल्या जीवनामध्ये आपण छोट्या-छोट्या सेव्हिंग करत असतो. तर ते करत असताना आपली एक वेल्थ क्रिएट होते याच्यामध्ये. तर याचा फायदा एकच होतो, की वेल्थ क्रिएट होते. त्यानंतर इन्फ्लेशन जे असतं, तर त्या इन्फ्लेशनला तो बीट करतो. जर आपण बघतो, की सहसा 6-7% अंदाज जवळपास याच लेव्हलला हा इन्फ्लेशन 7% होत असतो. तर त्याच रेटमध्ये आपल्याला सेव्हिंगमध्ये किंवा एखाद्या लिक्विड फंडमध्ये आपल्याला त्या प्रकारचं रिटर्न भेटत असतं. तर तो सेव्हिंग आपण थोडं-थोडं केलं तर नक्कीच आपल्याला त्या इन्फ्लेशनला बीट करतो. सेव्हिंग करण्याचे काय प्रकार आहेत तेही आपण बघूया आणि याला कसं बीट करता येईल ते आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर लाँग टर्म ग्रोथ कशी आपल्याला करायची हे आपण हे बघितलं पाहिजे. तर हाच हा इन्व्हेस्टिंगचा महत्त्वाचा भाग आहे. तर सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंटमध्ये मॅक्सिमम आपल्याला 4% रिटर्न हे भेटतं. 3 ते 4% आसपास हे सेव्हिंग अकाउंटमध्ये रिटर्न भेटत असतं आणि इन्फ्लेशन जवळपास 6-7% आहे. तर ही जी लेव्हल जवळपास आपल्याला ही लॉसमध्येच असते जवळपास. जर रिअल व्हॅल्यू जर आपण बघितली, ती सेव्हिंग जर नुसतं केलं, तर ही जवळपास आपण ॲट द इयर ऑन बघितलं,
तर हे आपण लॉसमध्येच असतो. नुसतं सेव्हिंग अकाउंट असेल तर तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना वेल्थ ग्रो करायची असते. त्यामुळे आपल्याला अजूनही कुठेतरी आपण असे सेव्हिंगचे इन्स्ट्रुमेंट आपण शोधले पाहिजे. एमर्जन्सी आणि इन्व्हेस्टिंग यामधला फरक काय आहे हे आपण बघूया. तर आपण एक एक्झाम्पल बघितलं की सेव्हिंग अकाउंट आणि इन्फ्लेशन. तर याच्यामध्ये आपण आता पुढचा भाग बघत आहोत की एमर्जन्सी फंड आणि इन्व्हेस्टिंग यातला नेमकी फरक काय आहे. तर एमर्जन्सी फंड वर्सेस इन्व्हेस्टिंग, तर यामधला फरक आपल्याला जर सोप्यातला सोपा मार्ग आपल्याला बघायचा असेल तर एमर्जन्सी म्हणजेच की आपण आपली सिक्युरिटी पहिल्या याला प्रायोरिटी देतो आणि एमर्जन्सीमध्ये आपण आपले जी काही आपल्याला अचानक लागलेली जी रक्कम असते ती आपण सेव्हिंग करून एका पार्किंग करतो, कुठेतरी एखाद्या चांगल्या फंडमध्ये पार्क करतो आणि ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण ती तिथून विड्रॉल करू शकतो. अशी आपली सिस्टम असली पाहिजे. आणि ग्रोथ फोकस असतं कुठे, जे इन्व्हेस्टमेंट आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा होरायझन असायला पाहिजे. तर हा आपला जो फोकस असतो तो लॉंग टर्ममध्ये आपल्याला पैसे बिल्ड झाले पाहिजे, हा आपला त्याचा फोकस असतो. फोकसमध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट जी आपली ती लॉंग टर्म होरायझन असली पाहिजे, आपल्याला रिटर्न्स चांगले भेटले पाहिजे, हा आपला ह्याच्यावरचा फोकस असतो. त्यानंतर एमर्जन्सीमध्ये आपल्याला क्विक लिक्विडिटी असली पाहिजे. तर एमर्जन्सी फंड प्रोव्हाइड्स कॅश विदिन डेज विदिन नीड, म्हणजे आपल्याला अशा फंडमध्ये पार्क केलं पाहिजे की आपल्याला विदिन वन डे अशा परत आपल्याला रिटर्न भेटलं पाहिजे, असे आपल्याला फंड्स त्यामध्ये चॉईस केले पाहिजे. आणि जर इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली इन्व्हेस्टिंगचा जो पर्पज असतो तो लॉंग टर्म रिटर्न आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे. आणि अशाच याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो की त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं रिटर्न भेटतं. इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो की आपल्याला तिथून चांगलं रिटर्न भेटतं. आणि जर इमर्जन्सी सिच्युएशन्स किंवा इमर्जन्सी फंड आपण कुठे पार करतो, तर तो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये पार करतो. जसं टर्म इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली, तर ती आपली कव्हर होते. तर ती इमिजिएट फायनान्शियल नीड्स आपल्याला जी काय आहे तर ती आपल्याला लगेच डिस्बर्स होते. तर अशा फंड्समध्ये आपली इमर्जन्सी फंड पण ते पार्क करतो. वेअर ॲज लॉंग टर्म जी आपली इन्व्हेस्टमेंट असते तर ती आपल्याला डे बाय डे आपल्याला ती वेल्थ क्रिएट करत असते. त्यामुळे ते आपल्या फ्युचर गोल्स जे असतात, आपले काही रिटायरमेंट प्लॅनिंग असते, मुलांचं एज्युकेशन असतं, तर ह्या उद्देशाने आपण ती वेल्थ इन्व्हेस्टमेंट आपण केलेली असते. तर सोपी लाईन जर आपल्याला सांगायची जर झाली की इमर्जन्सी फंड्स प्रोटेक्ट्स यू अँड इन्व्हेस्टिंग ग्रोज यू. राईट बॅलन्स स्ट्रॅटर्जी काय आहे, तर स्टेप आपल्या काही मी समजून घ्या. तर याच्यामध्ये राईट बॅलन्स स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, तर त्याच्यातल्या काही स्टेप्स आपण समजून घेतल्या पाहिजे. राईट सगळं आपल्याला करायचं असेल तर यामध्ये राईट बॅलन्स स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे. तर आपल्याला पहिले तर काय करायला पाहिजे की आपण पहिली स्टेप काय उचलली पाहिजे की एमर्जन्सी फंड आपण तयार करायला सुरुवात केली पाहिजे. तर ही कशी करायची, आपली पहिली तर SIP सुरुवात करा. कुठेतरी एखादा चांगला फंड आपण चॉईस करा. आता हे दुसरी स्टेप आपण घ्यायला पाहिजे की जी SIP आपण सुरू करू ती मेंटेन ठेवा. त्यातला आयडियल फॉर्म्युला असा असेल की 50% एक्सपेन्सेस, 20% तुमचं सेव्हिंग आणि 30% तुमचं इन्व्हेस्टिंगमध्ये असायला पाहिजे. काही एक रिअल लाईफचं एक्झाम्पल बघूया की यामध्ये एक्झॅक्टली कसं होतं. काही एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघूया की यामध्ये एक दोन पर्सन्स आहेत, एक पर्सन ए आहे आणि एक पर्सन बी आहे. तर त्यांनी सेविंग कशा पद्धतीने केली बघा. तर यामध्ये सपोज हां, एमर्जन्सी स्ट्रॅटर्जी वन जी आहे की बिल्ड एमर्जन्सी फंड फर्स्ट आणि देन स्टार्ट SIP. म्हणजे त्यांनी एमर्जन्सी फंड पहिल्या सुरुवात केली बनवायला आणि त्यांनी SIP सुरुवात केली नंतर. तर एमर्जन्सी फंड त्याची रिक्वायरमेंट होती 1,50,000. 1,50,000 आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली 50,000 ॲन्युअली SIP. म्हणजे दर वर्षाला त्यांनी 50,000ची SIP केली. तर याचा आउटकम त्याचा असा आला की ज्यावेळेस त्याची इमर्जन्सी आली, म्हणजे जशी त्याच्या जीवनामध्ये एक मेडिकल सिच्युएशन आली, असं त्यामध्ये दिसतंय आपल्याला. आपण बघतोय की प्रत्येकाच्या जीवनात येतच असते. तर ही मेडिकल सिच्युएशन आली तर त्यांनी त्या एमर्जन्सी फंड त्याचा तसाच राहिला तो. आणि विदाऊट टचिंग त्याच्या इन्व्हेस्टमेंट, त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला टच न करता त्यांनी त्याच्या एमर्जन्सी फंडमधून जे पैसे पार्क केलेले होते त्यातून पैसे काढले आणि त्यांनी त्याची जी त्यावेळेसची गरज होती, मेडिकल इमर्जन्सी आली होती आणि ती मेडिकल इमर्जन्सी त्यांनी क्लिअर केली.
तर अशा पद्धतीने हा त्याचा सिनेरिओ होता आणि हा त्याला फायदा झाला. ॲज तर पर्सन बी आहे, तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केली. त्यांनी इमिजिएटलीच म्हणजे इमर्जन्सीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी दुसरी काय केली, त्यांनी इन्व्हेस्ट एव्हरीथिंग इमिजिएटली. म्हणजे काय केलं त्यांनी, इमर्जन्सी फंड 10,000 आहे आणि इन्व्हेस्टमेंट त्यांनी 2,00,000 केली. अचानक इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी. तर हा रेग्युलर करत होता आणि हा अचानक केला. फरक काय याच्यामध्ये, की यांनी काय केलं, 2,00,000 रुपयाची अचानक इन्व्हेस्टमेंट केली. आता याचं काय झालं आउटकम याचं, की मेडिकल एमर्जन्सीमध्ये याला फोर्सली ते पैसे विड्रॉल करावे लागले. कारण याच्याकडे एमर्जन्सी फंडची तयारी नव्हती. कारण त्यांनी अचानक इन्व्हेस्टमेंट केली होती. मग याची काय झाली, इन्व्हेस्टमेंट जी केलेली मार्केटमध्ये जी ग्रो होणार होती, जी कंपाऊंडिंग इन्व्हेस्टमेंट करून त्याला रिटर्न भेटणार होतं आणि त्यामुळे त्याला ते करता आलं नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट जी इमर्जन्सी त्यांनी लो इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्या अनुषंगाने त्या कारणामुळे त्याला ती विड्रॉल करावी लागली आणि त्याची मेडिकल इमर्जन्सी त्याला भरावी लागली. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, की आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा सिच्युएशन येतात, तर त्या जीवनामध्ये ह्या सिच्युएशनसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. तर एमर्जन्सी सिच्युएशनसाठी आपल्याला हा एक फंड आपण पार्क केलाच पाहिजे. ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं दिसतंय, की दोन्हीही कंडिशनमध्ये त्याचा लॉस होत आहे. कसा, की इमर्जन्सी फंड पण त्याला वापरावा लागतोय आणि इन्व्हेस्टमेंट पण त्याला मोडावी लागते. तर हा त्याचा दुष्परिणाम आहे. त्याच्याकरता इन्व्हेस्टमेंट करत असताना तर एमर्जन्सी फंड आणि इन्व्हेस्टमेंट हा 2 वेगळे कन्सेप्ट आपल्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये असायला पाहिजे. ह्या आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया. तर यामध्ये एक पर्सन आहे ए आणि एक पर्सन आहे बी. तर याच्यामध्ये ए पर्सनने काय केलंय, 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि अचानक मार्केट क्रॅश झाला, जसं आत्ता होत आहे आणि त्या मार्केट क्रॅशमध्ये त्याचे पैसे अडकले आणि लॉसमध्ये त्याने सेल केला. काय झालं त्याचं? नुकसान झालं. पर्सन बीने सुद्धा 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर 60,000 त्यांनी एमर्जन्सी फंडमध्ये टाकले आहेत आणि 40,000 त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर त्याला इमर्जन्सी आली, याच्यासारखीच इमर्जन्सी आली. त्यांनी काय केलं मग, त्या एमर्जन्सीमध्ये त्याचा फंडचा यूज केला आणि इन्व्हेस्टमेंट त्याची अनटच राहिली. ह्या कंडिशनमध्ये काय आलं, पर्सन बी आहे तो जिंकला. या दोघांच्यामध्ये पर्सन बी हा स्मार्ट ठरला. कॉमन मिस्टेक्स काय आहे याच्यामध्ये ते आपण समजूया, की कॉमन मिस्टेक काय आहे, की एमर्जन्सी फंड नसताना इन्व्हेस्टिंग करतात लोकं. ओव्हर सेव्हिंग आणि नो इन्व्हेस्टिंग. एमर्जन्सी फंड आणि लक्झरी यातला फरक समजत नाही. एमर्जन्सी फंड हा लक्झरीसाठी वापरतात. पैसा आहे तो ॲसेटमध्ये लॉक करतात. त्यावेळेस आपण आपली इन्व्हेस्टमेंटची जर्नी करत असतो, तर ह्या कॉमन मिस्टेक्स आपण नाही केल्या पाहिजे. यावर आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेस आता एमर्जन्सी फंड ठेवायचं कुठे? आता आपली स्मार्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे? तर पहिला एक तर आहे सेव्हिंग अकाउंट, दुसरा आहे एफ-डी आणि तिसरा आहे लिक्विड म्युच्युअल फंड. इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला करायची असेल, तर ती कुठे करायची आपण? की इक्विटी म्युच्युअल फंड, त्यानंतर एक्सचेंज ट्रेडिंग फंड, ई-टी-एफ म्हणजे ते इक्विटी बेस्ड असतं आणि इंडेक्स फंडमध्ये ते इन्व्हेस्टमेंट केली जातात. तर आज ह्या काळामध्ये हे खूप पॉप्युलर आहेत आणि त्याचं रिटर्नही चांगलं भेटत आहे. स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर तुमचा कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल, तर त्या ॲडवायझरशी तुम्ही डिस्कस करून तुम्ही तुमच्या स्टॉकची जर्नीही तुम्ही चालू करू शकता. आजच्या ह्या भागातला जर आपण कन्क्लुजन म्हटलं, की टेकअवेज जर बघितले, तर यामध्ये काय आहे? पहिलं आहे इमर्जन्सी फंड फर्स्ट आणि इन्व्हेस्टमेंट लेटर. बॅलन्स इज अ की. बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. तर ही महत्त्वाचा त्याच्यामधलं जमेची बाजू आहे. त्यानंतर पॅनिक सिच्युएशन्समध्ये आपण अव्हॉइड केलं पाहिजे. सेलिंग नाही केलं पाहिजे पॅनिक सिच्युएशनमध्ये. जास्त सेलिंग नाही केलं पाहिजे. जर तुमचा स्टॉप लॉस जर तुम्ही व्यवस्थित लावलेला असेल, तुमचं काय काउंट केलेलं असेल तुम्ही, तुमचं ठरवलेला स्टॉप लॉस असेल, तर हिट झाला असेल, तर तुम्ही तो सोडून द्यायला पाहिजे तिथे. त्या स्टॉक्सच्या मागे नाही लागलं पाहिजे. जर आजकाल अशी जी सिच्युएशन आहे, वॉरची सिच्युएशन आहे, तर त्यामध्ये आपण जास्त त्या स्टॉकच्या मागं न लागता तर मार्केट वॉच केलं पाहिजे. ज्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत, त्यात ते इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. तर सध्याचा चान्सही चांगला आहे. तर सगळ्या कंपन्या एक डिस्काउंटमध्ये भेटत आहेत. तर तोही आपण बघितलं पाहिजे, की कुठल्या चांगल्या कंपन्या आहेत, आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. आपला पोर्टफोलिओ आपण रिव्ह्यू केला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट बिल्ड्स वेल्थ. इन्व्हेस्टमेंट जी आहे
ती छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करा. हळूहळू तुमची वेल्थ ही बिल्ड होणार आहे. याच्यामध्ये सिक्युरिटी प्लस ग्रोथ इज इक्वल टू तुमचा जो काही स्मार्ट फायनान्स आहे तो होणार आहे. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? येस नो का प्लॅनिंग करताय तुम्ही? हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे एक असाच नवीन विषय. तोपर्यंत शिकत राहा, बघत राहा. धन्यवाद.